नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज संपूर्ण महासभेत मुद्दा गाजला तो अनधिकृत फेरीवाल्यांचा। माझ्यासोबत माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे। मला माझ्या फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर तुम्ही बऱ्याच आक्रमक झालेल्या होतात, काय कारण होतं? मला असं वाटतं की फेरीवाल्यांचा मुद्दा हा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। बऱ्याच वेळा कारवाई आपण सुचवतो, कारवाई सुचवल्यानंतर त्या स्थानिक जी लोक आहेत, सोसायटीमध्ये राहणारी असतील किंवा तिथली रहिवासी असेल, ज्यांना चालायला पण जागा नसते, अशा परिस्थितीत फेरीवाल्यांनी गाड्या लावलेल्या असतात। शेवटी ते स्थानिकच असतात फेरीवाले पण, आणि बाहेरने येणारे पण असतात। आमचं एवढंच असतं की त्या जर लेनमध्ये त्यांनी जर लावल्या, कुठेही कोणाला जर त्रास झाला नाही तर आमचा त्याला विरोध नाहीये। पण अशा परिस्थितीत फेरीवाले 4-4 गाड्या जर लावत असतील, म्हणजे एखादा फेरीवाला आहे की त्याने गावावरनं 4 माणसं बोलवलेत आणि 4 गाड्या एक्स्ट्रा लावल्या, तर पूर्ण रस्ता जो आज महापालिकेने रस्ता रुंदीकरण करून जे स्थानिक रहिवासी होते त्यांना बाधित केलेलं आहे आणि त्यांना गावाच्या बाहेर काढलेलं आहे किंवा दुसरीकडे जागा दिलेल्या आहे। अशा परिस्थितीमध्ये महापालिकेला सहकार्य करून रस्ता रुंदीकरण झालं असेल आणि त्या ठिकाणी फक्त या फेरीवाल्यांसाठी ही जर जागा निर्मिती झाली असेल तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं ती शोकांतिक आहे। आणि अशा प्रकारे फेरीवाल्यांना दुजोरा देणारी जी लोक आहेत, जी आज महापालिकेच्या हद्दीमध्ये आहेत, की जे फेरीवाल्यांची मसीहा बनून फिरतात, बऱ्याच ठिकाणी असे बघायला भेटतात की जे हप्ते गोळा करतात, अशी लोक ह्यांची पाठराखण करत असतात। आज माझ्या प्रभागामध्ये जिथे फेरीवाल्यांवर कारवाई होत होती त्या ठिकाणी जे रील स्टार असतील, ज्या आजपर्यंत मला असं वाटतं कुठलाही कामधंदा करत नाही, ह्याच्यावर त्यांची रोजीरोटी चालत असतील, अशी बरीचशी लोक आहेत की जी यांच्या मागे उभी राहतात, आपल्या प्रशासनाला धारेवर धरतात, आपल्या कर्मचाऱ्यांना मारायला धावतात। आणि या असे सगळे प्रकार होत असताना प्रशासनाची जबाबदारी होती की ह्याच्यावरती प्रशासनाने लगेच लक्ष घातलं पाहिजे होतं आणि सरकारी कामात अडथळा म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होती। पण अशी कोणतीही कारवाई तिथे झालेली नाहीये आणि महापालिकेचे कर्मचारी अशी कारवाई करत असताना ते स्थानिक लोकप्रतिनिधीचं नाव त्यांना पुढे करत असतात। मला असं वाटतं कारवाईला येताना कोणी सांगितली हे त्यांना सांगायचं नसतं, तरी पण कर्मचाऱ्यांकडनं जर असं होत असेल तर मला असं वाटतं हे महापालिकेचं पण फेल्युअर आहे। आणि अशा लोकांना पोसायसाठी जर महापालिका हे उद्योग करत असेल तर मला असं वाटतं ह्याच्या पुढे कुठेही रस्ता रुंदीकरण होत असेल तर त्याला पहिला विरोध मीनाक्षी शिंदेचा असेल। मॅडम, आता तुम्ही सांगितलं की या फेरीवाल्यांचा त्रास सर्वसामान्य लोकांना होत असतो, त्यांना चालायला देखील जागा मिळत नसते, कधी अँब्युलन्स आली, फायर ब्रिगेड आली, त्यांना देखील त्रास होत असतो। हा जेव्हा त्रास होत असतो सर्वसामान्य नागरिक पहिल्यांदा नगरसेवकाकडे येतो, नंतर नगरसेवक त्याची तक्रार करतो। आता अशी परिस्थिती आहे ठाण्यामध्ये की हे फेरीवाले अनधिकृत जे बाहेरून येतात, कुठून येतात, ते नगरसेवकांमुळेच तिथे बसलेले आहेत अशी ओरड आहे। आणि नगरसेवक आणि फेरीवाले यांचं काही साठवलोटा आहे का, अशी परिस्थिती, असं वातावरण सध्या आहे ठाण्यामध्ये? मला असं वाटतं की बऱ्याच अंशी लोकप्रतिनिधी जो असतो त्याला ह्या रोषाला सामोरं जावं लागतं की जे गावगुंड आहेत किंवा जे असे रील स्टार आहेत जे पैसे गोळा करतात, तर ते नगरसेवकाला पण अशा प्रकारचे काही पॅकेट पोचत असतील आणि म्हणून अशा प्रकारचे अनधिकृत धंदे लागतात, ही मानसिकता स्थानिक लोकांची झालेली आहे। बऱ्याच अंशी जे सोसायटीवाले आहेत त्यांना नगरसेवकाशी घेणं देणं नसतं, पण त्यांची एक समज झालेली आहे की फेरीवाला म्हणजे नगरसेवक आणि त्यांचं काहीतरी साठलोट आहे म्हणून अशा प्रकारे हे लावलं गेलं जातं। तर मला असं वाटतं की ज्यावेळी नगरसेवक तक्रार देतो तर प्रशासनाने जर वेळीच त्याच्यावर कारवाई केली तर असे अनधिकृत जे धंदे आहेत, फेरीवाले आहेत, ते तिथे लागणार नाही। ही प्रशासनाची जबाबदारी आहे, पण प्रत्येक वेळी मला असं वाटतं की प्रशासनाची जबाबदारी आम्ही बोलतोय तेवढीच आमची पण आहे, कारण ठाणेकर म्हणून आम्ही या महापालिकेचं नेतृत्व करतोय आणि महापालिकेचे विश्वस्त म्हणून आम्ही जर काम करतोय तर आमची पण जबाबदारी म्हणून आम्ही महापालिकेला ह्या सूचना करत असतो। तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ह्याच्यावरती तातडीने कारवाई होणं अपेक्षित आहे आणि अशा प्रकारे जो कोण मुजोरी करत असतील तर त्यांच्यावर पण योग्य निर्बंध आणले पाहिजे। मॅडम, आज बराच आक्रोश बऱ्याच नगरसेवकांचा या संदर्भात पाहायला मिळाला, परंतु प्रशासनाकडून जे अपेक्षित उत्तर होतं ते मिळालं का? मला नाही वाटत मिळणार, कारण गेली 4 वर्ष महापालिका प्रशासकीय राजवट होती आणि त्याच्यामुळे नगरसेवकांना फेस करावं लागत नव्हतं। कुठेतरी नगरसेवक फक्त फोनवर बोलत होते, पण आता प्रत्यक्षात जेव्हा नगरसेवक ऑन फील्ड ग्राउंड म्हणजे आलेत आता महापालिकेमध्ये, तर त्यावेळी प्रशासनाची पण तारंबळ झालेली आहे, कारण 4 वर्ष खुर्चीवर बसून त्यांनी चांगली मजा घेतलेली आहे आणि आता त्यांना ग्राउंडवर उतरावं लागतं। तर त्यांची कुठेतरी तारंबळ होताना दिसते
कारण त्यांना त्यावेळी कंट्रोल आमचा नव्हता आणि आता महापालिकेवरती आमचा वचक असल्यामुळे आम्ही आलोय 2 महिने झालेले आणि ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही भांडतोय, तर कुठेतरी विसंगती बघायला मिळते आम्हाला. मॅडम, आपण या संदर्भात बराच संघर्ष करावा लागणार आहे सगळ्या नगरसेवकांना प्रशासनासोबत, असं देखील दिसते आता याच्यामध्ये. मला असं वाटतं संघर्ष तर करायला लागणार आहे, नवीन असो जुने असो सगळ्यांना संघर्ष करायला लागणार आहे. कारण जो विसर पडलेला आहे, जी नियमावली आहे, ज्या नियमानुसार कामकाज झालं पाहिजे हे देखील मला असं वाटतं नव्याने सगळ्यांना समजवलं गेलं पाहिजे आणि कशा प्रकारे तिथे सभागृह चाललं पाहिजे ह्या संदर्भात पण आपण मी सूचना केलेली की प्रशिक्षण दौरा आयोजित करा आणि महापालिकेची कामं काय आणि नगरसेवकाची कामं काय ही पण त्यांना समजून आली पाहिजे. तरच मला असं वाटतं की हा संघर्षाचा काळ संपेल आणि दोघंही खेळीमेळीच्या वातावरणात या ठाणे शहराचा विकास करतील असं वाटतं. मॅडम, येत्या काळात फेरीवाला मुक्त ठाणे शहर पाहायला मिळेल का तुमच्या सगळ्यांच्या संघर्षानंतर? मला असं वाटतं बघा, फेरीवाला मुक्त कधीच ठाणे महापालिकेची हद्द आपल्याला बघायला मिळणार नाही. कारण विकत घेणारे गिराईक पण आपणच असतो आणि त्याच्यामुळे फक्त आमचं एवढंच आहे की नियोजन असावं. फेरीवाला असला तरी त्याचं नियोजन असलं पाहिजे. लेन एक कुठली तरी त्यांना आखून दिली पाहिजे की त्या लेनच्या आतमध्ये त्यांनी बसावं. किती गाड्या कोणाच्या लागल्या गेल्या पाहिजे त्याच्यावरती काहीतरी निर्बंध असावे. जे नियमावली करतोय त्याच्यामध्ये कुठेतरी नगरसेवकाचा समावेश करून तो स्थानिक आहे की नाही याची पडताळणी करावी. कारण आम्ही मागच्या वेळेला बघितलेलं 2017 फेरीवाला धोरण आणलं त्यावेळी स्थानिक हा मुद्दा काढल्यानंतर 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला मागितला गेला होता आणि त्यावेळी आम्हाला कळलं की गावावरनं आलेली जी 2 दिवस झालेले गावावरनं आलेल्या लोकांनी 25 ते 35 हजार देऊन तलाठी कार्यालयामधनं स्वतःचा वास्तव्याचा दाखला बनवून घेतला होता. अशा प्रकारे जर बोगस दाखले आले तर तुम्ही कसं काय ओळखू शकता की हा स्थानिक आहे म्हणून? तर त्याच्यासाठी कुठेतरी नगरसेवकाशी देखील त्यांनी या गोष्टीची चर्चा केली पाहिजे आणि नियमामध्ये बसल्यानंतर त्यांना एक हॉकर्स झोन जर करून दिला तर मला असं वाटतं की हा सोल्युशन कायमस्वरूपी आपण काढू शकतो. एवढीच प्रशासनाला विनंती आहे. नाही, नक्कीच मीनाक्षीताई शिंदे यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की एक हॉकर झोन जो आहे तो असायला हवा आणि जेव्हा हे धोरण बनेल तेव्हा स्थानिक जे नगरसेवक आहे त्यांच्याशी देखील चर्चा झाली पाहिजे. जेव्हा ती कमिटी बनेल, जेव्हा सदस्य बनतील तेव्हा स्थानिक नगरसेवकांसोबत चर्चा करून हॉकर झोन प्रत्येक प्रभागामध्ये बनवले गेले पाहिजे. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.